बघा रे फोटोग्राफरने पैसे मिळाले नाही तुम्हाला. हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता, मी आमच्या मोठ्या ताईचं ना धोंडे जेवण करायची सुरुवात झाली होती. मी दोघींचं एकत्रच करायचं ठरलं होतं. हे मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलंच, तर हा त्याचाच पार्ट 3 आहे. तर सगळ्यात आधी ना पारंपरिक पद्धतीने तुकडा ओवाळून टाकला मी. आम्ही ना इंस्टावर बघून, यूट्यूबवर बघून असं छान छान आयडिया म्हणजे काढत आहे की काहीतरी नवीन करू. कसं लक्षात पण राहतं की आपण असं असं केलं होतं. तर इथं अधिक मासामध्ये ना जावायचे पाय धुण्याची पद्धत आहे. तर तेच सासूबाईंनी ना जावायचे पाय धुतले, हळद कुंकू वगैरे ते सगळं झालं. एवढं छान वाटत होतं ना सगळ्यांना. तर इथे त्यांचीच ती प्रोसेस सुरू होती पाय वगैरे धुण्याची. नंतर दोघांना औक्षण करून घेतलं, फुलं वगैरे गुच्छ देण्यात आला. तर हे ना ताईचं तिसरं धोंडेदान होतं. तर तिसऱ्या धोंडेदानामध्ये सोन्याची अंगठी घालायचा रिवाज आहे. म्हणजे आता हे ज्यांना पॉसिबल होईल ते करतील. तर तसंच आम्ही ना भाऊजीनं सोन्याची अंगठी केली होती. सगळ्यांना आहेर कपडे सगळं केलं होतं. ताईसाठी जोडवी केली होती. तर त्यांचं तेच सुरू होतं. इथं सासूबाईनं ताईला जोडवी घालत होत्या. बघा रे फोटोग्राफरने पैसे मिळाले नाही तुम्हाला. मग काय तर तुम्ही दोघं लय लांब लांब बसलात. छान असं आहेर देण्याचा, अंगठी घालण्याचा, जोडवी घालण्याचा सगळा कार्यक्रम करून झाला होता. 33 अनारशाने ओवाळण्याचं सुरू होतं इथं. आणि धोंडे खाऊ घालायचे होते. धोंडे वगैरे सगळे खाऊ घातले. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओज आवडत असते तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. इकडे बघा.